जय भवानी जय तुळजाभवानी. मातेला एकदाच साद घातली की ती आपल्या लेकरांकडे धावून येते. तुळजापूरची आदिशक्ती भवानी माता ही केवळ देवी नाही, तर संपूर्ण विश्वाची माताच आहे. ज्या भक्ताने श्रद्धा, प्रेम आणि भक्तीने तिचा जप केला, तिचं आयुष्य परिवर्तन होतं. आज आपण ऐकणार आहोत तुळजाभवानी प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी मंत्र आणि त्यामागचा अर्थ. तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील अष्टभुजा देवी आहे. तीच महिषासुर मर्दिनी, तीच दुर्गा आणि तीच पराशक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या देवीचे दर्शन घेऊन आपले आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. म्हणूनच भवानी माता म्हणजे शक्ती, धैर्य आणि विजयाचं प्रतीक. चला तर मग या देवीला प्रसन्न करण्यासाठी काही खास मंत्र आज आपण जाणून घेऊया. जो मूल बीज मंत्र आहे देवीला प्रसन्न करण्यासाठी, तो भक्तिभावाने म्हणा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा मंत्र चामुंडा स्वरूपातील भवानी मातेचा आहे. ऐं म्हणजे ज्ञानशक्ती, ह्रीं म्हणजे प्रेम आणि करुणा आणि क्लीं म्हणजे आकर्षण आणि कृपा. हा जप केल्याने मन शांत होतं आणि जीवनातील संकट दूर होतो. दररोज सकाळी स्नानानंतर देवी समोर बसून कमीत कमी 108 वेळा हा मंत्र जाप करा. लाल चंदनाची माळ वापरा आणि जपानंतर देवीला नारळ, फूल आणि फळ अर्पण करा. आता तुळजाभवानीसाठी आराधना मंत्र हा देखील भक्तिभावानेच म्हणावे. ओम तुळजाभवानी देवे नमः. हा मंत्र देवीला नमस्कार करून आपण तिच्या चरणी स्वतःला समर्पित करतो. हा मंत्र इतका पवित्र आहे की दररोज 11 किंवा 108 वेळा उच्चारल्यास घरातील अशांती, भय आणि अडथळे दूर होतात. चौथा मंत्र आहे शक्तिदायिनी मंत्र. ओम श्री दुर्गाय नमः. हा मंत्र देवी दुर्गेचा अगला असला तरी तुळजाभवानी हीच त्या शक्तीची मूर्ती आहे. हा मंत्र जप केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मनात आत्मविश्वास निर्माण होतो. इच्छापूर्तीसाठी एक मंत्र आहे, जिला देवी कळस यंत्र म्हणतात. ओम ह्रीं श्री दुर्गा भवानी मातेश्वरे नमः. हा मंत्र इच्छापूर्तीसाठी आहे. अत्यंत गूढ मंत्र आहे. ज्याची कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही किंवा कामं अडकली जात असतील तर त्याने या मंत्राचा नित्य जप करावा. देवी आपोआप आपला मार्ग दाखवते. आता भवानी स्तोत्रातील पवित्र जी ओवी आहे. जय देवी तुळजाभवानी, जय भवानी महिषासुरमर्दिनी, जय अंबे जगदंबे, संकटहरणे भवसिंधू तारणे. ही ओवी मन लावून म्हणा. देवीचं नाव घ्या आणि ज्यावेळी तुम्ही देवीचं नाव उच्चारलं जातं त्या क्षणी विश्वातील नकारात्मक शक्ती नाहीशी होती. आता तुळजाभवानी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही नियम आहेत. हे तर पाहिले आपण मंत्र कोणते आहेत. आता त्यासाठी नियम काय आहेत हे देखील पाहून घेऊया. मंत्र सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता. सगळ्यात पहिलं म्हणजे स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करूनच तुम्हाला हे मंत्र म्हणायचे आहेत. पूर्व किंवा ईशान्य दिशेला तोंड करून बसायचं. समोर तुळजाभवानीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची. एक समई प्रज्वलित करायचं, लाल फूल अर्पण करायचं आहे. मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला नारळ, गूळ आणि खोबरं अर्पण करून या मंत्राचा जप करायचा आहे. आणि दररोज आपल्याला जय भवानी जय तुळजाभवानी असे म्हणायचं आहे. आता जेव्हा हा जप काही दिवस केला तर तुम्हाला लगेच जाणवेल, मनामध्ये अनोखी शांतता, धैर्य आणि समाधान आहे. तुमची अडकलेली कामे पुढे सरकतील आणि तुमच्या आयुष्यात भवानी मातेची कृपा स्पष्टपणे तुम्हाला दिसू लागेल. जय भवानी जय तुळजाभवानी. मातेची कृपा तुमच्यावर सदैव राहो. ज्यांनीही श्रद्धेने तिचे नाम घेतलं त्याचं रक्षण भवानी मातेने स्वतः केलं आणि करतच राहील. देवीचं नाव घ्या. भवानी माता कायम तुमच्या सोबत राहील. धन्यवाद. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी, माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मला जय भवानी कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा.